हरिश्चंद्रगडावरील चढाईचा प्रवास, तेथील पौराणिक मंदिरे व त्यांची माहिती, तसेच रौद्रभीषण कोकण कडा व त्यावरून पाहिलेला सूर्यास्त आपण सर्वांनी मागच्या भागात पाहिला. या भागामध्ये आपण हरिश्चंद्रगडाचे सर्वोच्च शिखर तारामती शिखर याचे दर्शन घेणार आहोत. हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. आम्ही आता आमच्या टेंटमध्ये आहोत. सकाळी सकाळी अर्ली 4:30 वाजले पहाटेचे आणि आम्हाला उठवलं गेलं आहे. उठायची बिलकुल इच्छा नव्हती आणि झोपही लागत नव्हती. फार थंडी होती ना, फारच थंडी होती, भयंकर थंडी आहे. अजूनही थंडी आहे. कोकण कड्याच्या एकदम आपण शेजारी टेंट लावलेला आहे. भयंकर वारा सुटलेला आहे. ही थंडी बिअरेबल नाही आहे. आता बाहेर गेलो ना मला खूप थंडी वाजणार आहे. पण आमची मोहीम अजून पण चालू आहे आणि याच्या पुढे आपल्याला तारामतीचा सूर्योदय बघायचा आहे. बघू बघायला भेटतो की नाही. चला टेंटच्या बाहेर जायचं आहे. इथे आम्ही पहाटे पहाटे आमचं टेंट परत रॅपअप करतोय. अशोक, तुमच्या बॅगा भरल्यात? हो, बॅगा घ्या. अंधार आहे, तुम्हाला दिसणार नाही, पण आमच्या टेंट आम्ही परत उचलून ठेवतोय. जायची तयारी. आमचे टेंट वगैरे सर्व रॅपअप करून झालंय, सामान घेतलंय आणि चाललंय. म्हणजे पूर्ण कॅम्पिंग चाललंय. पुढे कोकण कड्याच्या जवळून चाललोय आम्ही. थँक्स फॉर आणि हा वारा आहे प्रचंड सुंदर असा वारा आहे. फील करा यार इकडे नक्की या. असं सुंदर वारा. ऑलमोस्ट आमची पहाटेची कॅम्पिंग सुरू झाली आहे. पुढचं लक्ष तारामती आहे. सुख म्हणजे काय असतं हे असतं. इथे आमची वाट काढत चाललो आहे. नाईट ट्रेक कालही रात्री झाली आमची. जेवायला थोडं लांब होतं आमचं, म्हणजे 1 किलोमीटरच्या पुढे आम्हाला जावं लागलं नाईट ट्रेक करत. मग तिथे जेवलो, परत आलो. आमच्या बाकीच्या टीमला आम्ही डबा घेऊन आलो. ती एक नाईट ट्रेक आणि अर्ली मॉर्निंग ही नाईट ट्रेक. पुढे आकाश चाललाय. काही अंधार आहे. हे बघा इथे जी लाईट दिसते ना, मी तुम्हाला दाखवते. तिथून आम्ही उतरून आलोय कोकण कड्यापासून. आणि या डाव्या साईडला हे हॉटेल्स तुम्हाला दिसतील आणि इथे कॅम्पिंग दिसेल. याच्या आधी डाव्या साईडने आपल्याला चढाई करायची आहे आणि या बाजूने आपल्याला दिसतोयस हा जो सनराईज आहे तारामतीवरून पाहायचा आहे. चला आम्ही जायची तयारी करतोय. हॉटेलपासून पुढे निघाल्यावर चढाई आहे डाव्या दिशेने. तुम्हाला जर समजत नसेल कसं जायचंय तर इथल्या हॉटेल लोकल पीपलला विचारा, ते सांगतील. गुड मॉर्निंग. VR4 इथे पोहोचलाय आपल्या सोबत. खूप भयंकर चढाई करून आलोय आम्ही जंगल वाटेची. इतका जबरदस्त फील होता. जंगल ट्रेक केली. हे दिसतं तुम्हाला, हे तारामती शिखर आहे आणि आपण ह्या मागच्या जंगल वाटेने चालत आलेलो. आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं. लोक दिसत असेल. गर्द झाडींमधून आमची वाट काढत सकाळच्या कडक थंडीत आम्ही 1431 मीटर उंचीचे तारामती शिखर गाठत होतो. चढता चढता एका टप्प्यावर आमचे पाय अचानक थांबले गेले. समोर दिसणारे घाटांचे जंगल, निसर्गाची निळी शाल, पाण्याने भरलेले पिंपळजोगा धरण. आम्ही काही क्षण तिथेच निळहात बसलेलो. नेमकं सुख म्हणजे काय असतं हे तिथे जाऊन समजत होते. सह्याद्रीच्या निखळ सौंदर्याचे दर्शन पहाटेच्या पहिल्या सूर्यकिरणापासून करण्याचा योग आम्हाला तारामतीच्या शिखराने करून दिलेला. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी नजर या सह्याद्रीच्या सूर्योदयाकडे ठेवा, कारण हा सूर्योदय नेहमी तुम्हाला नवीन उमेदीने जगायला शिकवत असतो. कोकण कड्याच्या सूर्यास्तापासून ते तारामतीच्या सूर्योदयापर्यंत हरिश्चंद्रगडावरील निसर्गाची मुक्त उधळण, त्याचे रौद्रत्व, निसर्गाचे वेगवेगळ्या आविष्कार व त्यावरील छटा, इथवरचा प्रवास आम्ही मुक्तपणे तिथे अनुभवलेला. तारामती एवढं बाकी आहे. सनराईज मी इथूनच बघते. खतरनाक व्ह्यू आहे, एक नंबर व्ह्यू आहे.
कॅन यू बिलीव्ह दिस, आपण तारामतीवरून एवढा सुंदर 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 आज दृश्य बघितलं आहे. आपण आज सनराईज बघितला आहे तारामतीवरून. खाली दिसतं की पूर्ण जंगल आहे, इकडे कडा आहे आणि आपला हा सनराईज एक नंबर एकदम भारी. आपण सनराईज बिलकुल मिस केलेला नाही, आपण सनराईज बरोबर कॅप्चर केलेला आहे. चला आता आपण जाऊ टोकापर्यंत जाऊ तारामतीच्या, तिथून अजून बाकी काय काय दिसतं ते पण बघायचं आहे. लेट्स सी. आपल्यासोबत या गावातला एक मुलगा आहे, तो चक्कर चप्पलवर आलेला आहे. रोज चढाई करतोस का? रोज. सोपी चढाई त्यांच्यासाठी. आपण ट्रेकिंग शूज हायकिंग शूज घालून येतो, स्पेशली त्याच्यासाठी ड्रेसअप करून येतो. पण हे लोकल्स रोज साध्या चप्पलवर साध्या ड्रेसेसवर चढता उतरतात. सोपी असते का चढाई? रोज सोपी वाटते. रोजच्या सवयमुळे त्यांना सोपी. तसं नाव काय? निलेश आहे. चला आपण वरती जाऊया सोबत. शिखराच्या माथ्यावर तिथे शिवपिंड आढळून येते. फायनली गाईज आपण तारामती शिखर गाठला आहे हरिश्चंद्रगडावरचा. सक्सेसफुली आपण तारामती शिखर गाठला आहे. आय एम सो हॅपी, सो हॅपी. गाईज तुम्हाला सांगू इच्छिते, हा कोकण कडा दिसतोय, या कोकण कड्यापासून आम्ही इथून आलोय, इकडून चढाई केली आहे. हा तारामती शिखर चढला आहे सक्सेसफुली आणि तुम्हाला हा व्ह्यू दिसतोय तारामती शिखर मधून. कोकण कडा ते तारामती शिखर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय भवानी. हर 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 हर. दीपज्योतीने आम्ही आता हरिश्चंद्राचा एक न पाहिलेला एक कोपरा पाहायला चाललोय, जिथे केव्ज आहेत, लेणी आहे. हरिश्चंद्रगड हा काय म्हणतात टेहाणीसाठी यूज केला जात होता. जो व्यापारी मार्ग आहे तिथे लक्ष ठेवण्यासाठी लेणी यांची निर्मिती केली गेलेली होती. बघू काय तिथे. लेट्स सी. लेण्यांकडे जाण्याचा रस्ता तुम्हाला हरिश्चंद्रेश्वरचं जे मंदिर आहे तिकडून जर तुम्ही डाव्या साईडला बघितलं तर तुम्हाला लांबूनच लेणी दिसून येतील. तारामती शिखराच्या पोटात अनेक गुहा आहेत, ज्या अजूनही सुस्थितीत आहेत. त्यांचा उपयोग काही ट्रेकर्स राहण्यासाठीही करतात. तेथील एका गुहेमध्ये गणपती बाप्पांची भव्य 6.5 फुटांची सुंदर मूर्ती देखील आहे. ठाणे नगर आणि पुणेच्या सीमेलगत असलेला हा हरिश्चंद्रगडवरचा तारामती शिखरावर आपण आता उभो आहोत आणि हा व्हिडिओ इथेच मी एंड करणार आहे. आणि जाताना ही आपली टीम आहे सोबत, जिने इथपर्यंत आपली साथ दिली आहे. बाकीची टीमही आहेत, त्यांनाही आपण कंटिन्यू केलेला आहे व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला जर हा ब्लॉग नक्की आवडला असेल तर शेअर करा आणि
खूप मेहनत लागते ब्लॉग बनवायला. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या जवळच्या लोकांसोबत. आणि खूप 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 आनंद, प्रेम तुम्हा सर्वांना. मजा करा आयुष्यात. जीवन जगा फक्त. चला भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.